धन आहे, चांगुलपण आहेत, प्रकाशित करू नका, अंतःकरणात ठेवा. आणि जेव्हा संत आपल्याकडे येतात ना, संतच तृप्त करतात. जगात कोणीही तृप्त करू शकत नाहीत. जगद्गुरु तुकोबाराय मूळचे श्रीमंत आहेत. शब्द नीट आहे का? गरीब नाही आहेत. कोणताही संत गरीब नाही आहेत. ज्ञानेश्वर महाराज राजघराण्यामध्ये जन्माला आलेले आहेत. त्यांचे पंजोबा जिथं माझं कीर्तन चालू आहेत या मराठवाड्याचे चीफ होते, मोठे होते आणि युद्धामध्ये मारले गेले. आपल्या शेजारी बीडमध्ये समाधी त्यांची, ज्ञानोबारायांच्या पंजोबाची. युद्ध करणारे होते आणि मराठवाड्याचे प्रमुख पद त्यांच्याकडे होतं आणि देवगिरी राज्य होतं, त्याचे प्रमुख होते. त्या घराण्यात ज्ञानोबारायांचा जन्म आहे. ही जे जेव्हा बोलतात ना तुकोबाराविषयी, रडवतात, ज्ञानोबाराविषयी रडवतात, मला फार वाईट वाटतं. दोन काना खाली द्यावं वाटतं. कुणाबद्दल बोलतोस तू? राजघराण्यात गरिबी येणं वेगळं, गरीब असणं वेगळं. मग हा विषय नीट समजून घ्या. मोठं असणं वेगळं, मोठं म्हणणं वेगळं. काही काही माणसं नशिबानं मोठं होतात, पण मोठं झाल्यानंतर सुद्धा त्यांचा हलकट पण जात नाही. आणि जे निसर्गतः मोठे आहेत, गरीब झाल्यानंतर सुद्धा ते उदार असतात. मी आज सकाळी बोललो भगवाननगर गोळंजला 60 घरं होते महाराज. काय तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, तुमच्या शेजारीत काय उदारता आहे. 700 वर्षात जे मंदिर कोणी बांधलं नाहीत ते मंदिर ऊसतोड कामगार आणि शेतकरी बांधतोय. हे वैशिष्ट्य. विशाल अंतःकरण आहे, विशाल अंतःकरण. या आकडे ऐकून आमचे महाराज लोक हापकले तर कोणामुळं? बोला ना, तुमच्यामुळं. तुम्ही आधार दिलाय, तुम्ही कव्हर केले म्हणून भगवानकडे मोठा आहे, तुमच्यामुळं मोठं आहे. शिकलेली लोक मला शिकवतात, बाबा हे असं केलं पाहिजे. ये ना म्हणलंय खरं. एक जण मला म्हणला नाही आपल्याला आपण आपल्या गडावर वैद्यकीय आधार पाहिजेत, हॉस्पिटल काढू. बोली डॉक्टर होता. बस म्हणलं रोज मी तुला खोली देतो, सुरू कर. नाही नाही काय तुमचं काम आहे म्हणे, ते देऊ का कानाखाली ठेवून. MBBS तो झालाय आणि इंजेक्शन द्यायचं काम माझं आहे का? आणि आम्ही दिलेलं इंजेक्शन सहन होत नाही. संत मृदू सबाह्य नवनीत लोण्यासारखं अंतःकरण असतं संताचं. आईचं रागवणं म्हणजे अंतःकरण कठोर असणं असं नाही आहे. आणि ती जेव्हा प्रेम पाना पाजवते मुलगा शांत होतो. आणि ज्या ज्या मुलांनी आपल्या आईला सोडलं ना, ती मुलं श्रीमंत झालीत, सुखी नाही झाली. किती मराठी कळते मला नाही माहिती तुम्हाला. श्रीमंत झाली, सत्ताधारी झाली, सुखी नाही झाली. याच्या बाबतीत मोठं उदाहरण देतो. जगात जेवढी मोठी माणसं आहेत त्यांचा इंटरव्ह्यू ऐका तुम्ही. कोण तुमचं दैवत आहेत ते सांगतात आई आम्हाला आवडते. बघा ना तुम्ही, शिवाजी महाराजांचं जेव्हा चरित्र पाहता, आई पुढे झुकत होते. ते आई साहेबाला सलाम करत होते झुकून. कोणापुढं? शिवाजी महाराज. आणि आईचं प्रेम मिळाल्यामुळं त्रिभुवनात नाव झालं शिवाजी महाराजांचं. आईचा आशीर्वाद आहे. आणि मुलगा मोठा झाल्यामुळं जिजाऊचं नाव झालं. मला अजून बोलायचं आहे जिजाऊचं. आणि या दोघाच्या नावाने पैसे कमवू नका. या दोघाच्या नावाने समाजामध्ये अशांतता करू नका, पाप लागल तुम्हाला. समाज रक्षण केलंय त्यांनी आणि त्यांच्या नावाने समाजाचं भक्षण करू नका, तेढ निर्माण करू नका. याचं मूळ कारण आहे उद्धार करणारे संत आहेत, रक्षण करणारे आहेत राजकारणी. जर त्यांच्या नावाचा गैरवापर केला, इतकं वाईट होतं महाराज तुम्हाला. कितीतरी तुकोबारायचे अभंग, कितीतरी, एक नाही कितीतरी. नरक शब्दाचा अर्थ मेल्यानंतर जाणं नाही बरं का. या आधुनिक लोकांना अजून नरक माहितीच नाही आहेत. हेच नरकात आहेत, त्यांना काय कळणार आहे.
अशांतस्य कुतः सुखम. भगवंत म्हणतात जो माणूस अशांत आहे त्याचं नावच नरक आहे. ते ज्ञानेश्वरीमध्ये एक प्रकरण आलेलं आहे. जे पापी लोक आहेत, दुःख निर्माण करणारी लोक आहेत, अशांतता निर्माण करणारी लोक आहेत, हे नरकात कधीच जात नाहीत. मोठे आहेत ना. तुम्हाला माहिती आहे का काही? ज्याचा व्यापार मोठा असतो ना, ती माणसं कधी बँकेत दिसली का तुम्हाला? हे आपल्यासारखी माणसं लाख काढायचे, लाख घालायचे. आलं का वरचा मोदीचा पैसा ते बघायचं लाईन. मोठे माणसं कधीच जात नाहीत. समजून घ्या, कधीच जात नाही बँकेवर. बँक त्यांच्याकडे जाते. त्यांच्या पैशावर बँक श्रीमंत असते, बँक जाते. तसं पापी माणसं नरकात जात नाहीत. नरक स्वतः त्यांच्याकडे राहायला येतो, एवढे मोठे असतात. ओवी महाराज, ही ओवी आहे. मी फक्त मराठीतून सांगतो. पापे आपुलेली थावे, जव करती मेळावे, जिताची आघवे येती नरक. जिवंतपणे तो नरकामध्ये पडतो. मेल्यानंतर तर दुःखी होईलच तो, जिवंतपणे दुःखी असतो. बघा तुम्ही श्रीमंत माणसाची चेहरे, जसे जसे म्हातारे होतात ना असे काळवंटात. महाराज मी मगाशी सांगितलं, नकोच नकोच वाटतं. ओसलंय, समाजाचं रक्त ओसलेलं आहेत, भ्रष्टाचार केलेले आहेत, भेसळ केलेली आहेत, कणातून बाहेर निघते महाराज. शरीर पुष्ट होत नाहीत. व्हायचं असेल तुम्हाला, संतांचा कृपेचा रस पाहिजे. विठ्ठला.